महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापूरहून महाराष्ट्राचे संत गोरोबा काका यांच्या तेरला जाण्यासाठी 55 किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्याचं काम 1 वर्षापासून रखडल्यानं मोठा लोकांना त्रास सहन करावा लागतो। तुम्ही पाहू शकता की रस्त्याची काय अवस्था आहे। या रस्ता आता पूर्णपणे उकरून टाकलेला आहे, याचं मुरुम काम चालू आहे। मात्र गेली 1 वर्षापासून हे काम रखडलं असल्यानं आता लोकांना इथून ये जा करण्यासाठी मोठे मनस्ताप सहन करावा लागत आहे। माझ्यासोबत काही लोक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं काय परिस्थिती आहे। काय सांगाल नेमकं काय झालंय? 1 वर्ष झाला रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि या रस्त्याला एक तर 6 महिने त्यांनी काम करायला लावले, खड्डे खोदून ठेवले होते आणि खड्डे खोदून मुरुम भरण्यासाठी त्यांनी 6-7 महिने लावले। आता सध्या ह्या रस्त्याला एवढा दुर्रा उठत आहे, लोकांना जाण्याने मग दररोज 1-2 ऍक्सिडेंट होतात, मोटरसायकलवाले पडतात दुरड्यामध्ये 1-2 तरी मोटरसायकलवाले पडतात आणि समोरून मोठं वाहन आलं तर समोरचं काहीच दिसत नाही। कमीत कमी अर्धा तास तरी एक जागेवर उभं राहावं लागतं, तेव्हा पुढे जाता येतं। हा दररोज म्हणजे मनस्ताप होत आहे। तुळजापूरहून इकडे येण्यासाठी हा शॉर्टकट मार्ग आहे, मात्र आता रस्त्याची दुरावस्था झाली। काय नेमका त्रास होतो तुम्हाला? आता जाण्या येण्यासाठी तुम्ही बघितलं दुरळा किती उडत आहे। आता इथे साईडला शेतकऱ्यांची पीक आहे ती 2 वर्ष झाला हा रस्ता उकरून टाकलेला आहे। त्या शेतकऱ्याला 1ही रुपया मोबदला नाही। सगळे हरभऱ्याचे तुम्ही आता जर बघितलं ना तर पूर्ण पिकं सगळे म्हणजे दुरळ्याच्या अभावी म्हणजे दुरळ्यामुळे खराब झालेले आहेत आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण भरपूर वाढलेलं आहे। तर 2 वर्ष तुम्ही गावातले सगळे अतिक्रमण सुद्धा मुक्त झालेले आहेत। मग एवढं सगळं असून क्लिअर असून सुद्धा रस्त्याचं काम का प्रगतीपथावर नाही, काय कारण आतापर्यंत कळू शकलेलं नाही। आता चैत्री यात्रा आहे आणि चैत्र आपलं तुळजा म्हणजे गोरोबा काकाची पण यात्रा असते, मार्ग तयार झालेला नाही। काय वाटतंय तुम्हाला? लोकांना भरपूर तकलीफ होणार आहे गावात, म्हणजे ह्या रोडला जाण्या येण्यासाठी भरपूर तकलीफ होते लोकांना। जर समोरून गाडी आली तर त्या गाडीच्या दुरळ्यामुळं एक 10 ते 15 मिनिटं कसलंही डोळं झाकून उभं राहावं लागतंय, दिसत नाही काहीच। आणि तर यात्रेच्या टायमाला तर भरपूर तकलीफ होणार। काय मागणी आहे तुमची मग? काय लवकरात लवकर हे काम करावं, शासनाने बघावं काय आहे ती, कशासाठी अडकले, कुठे गेलाय, निमच खांदून ठेवून गेलंय ते पताच नाही माग। त्यानं काम दुरुस्त लवकर लवकर चालू करून हे रस्ता करून द्यावा लवकर, तेव्हा लोकांची गैरसोय त्याच्यामुळे। मग कसं करता तुम्ही आता ये जा? काय आता हे काय दुरुळ्यात आलं की आमच्या सारख्याला तर दिसतच नाही, पुढं वाहन गेलं तरी पाठीमागून वाहन त्याच्यावर जातं काय की वाटतंय। दुर्वेळेनं काय तकलीफ व्हायला लागली, पाणी मारित नाही, पाणी नाही काय नाही। तर तुळजापूरहून तेरला येण्यासाठी हा सर्वात शॉर्टकट मार्ग असल्यानं लोक इथे ये जा करतात। मात्र आता हा रस्ताच दुरुस्त नसल्यानं किंवा रस्त्याचं काम रखडल्यानं लोकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, तेर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।